तर मित्रांनो, आपण आलो आहे गगनबावड्यामधील गगनगिरी महाराज मठ. इथे हे गगनबावड्यातनं 2 किलोमीटर अंतर आतमध्ये आहे. इथला तुम्हाला एक छोटासा सीन दाखवतो, तो तुम्ही बघा. कारण ब्लॉग स्टार्टिंगपासून सुरुवात करणार होतो, पण ते काही जमलं नाही. डायरेक्ट इथे आम्ही आतमध्ये आलो, त्यामुळं थोडंसं दृश्य दाखवतो इथलं, ते तुम्ही दृश्य बघा. आणि हे बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर असं वातावरण आहे. आणि आपले मित्र सर्व फोटो वगैरे काढतायत मस्तपैकी, आणि छान वातावरण आहे. इथे देवाची मूर्ती वगैरे आहे, आणि हे इथे छोटंसं मंदिर आहे. पुढच्या साईडला तुम्ही येऊन इथे दर्शन वगैरे घेऊ शकता. आणि ह्या ज्या डोंगरकडा आहेत त्या बघून तर एकदम खूपच भारी वाटतंय. अजून इकडे बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही त्या साईडने म्हणजे तिकडनं आम्ही, तो रोड आहे पूर्ण, तो डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी येतो, म्हणजे या मठाच्या इथे. आणि आज नेमकी आम्ही आलेलो तर इथे पूजा वगैरे होती, सो जेवण वगैरे म्हणजे प्रसाद. काहीच इथे येण्याचा उद्देश एकच होता, ते म्हणजे देवाचं दर्शन घेणं आणि थोडंफार फिरणं. आम्हाला इथलं काही जास्त माहिती नाही गगनबावड्यामधलं, तरी पण आम्ही आलेलो. येऊन इथं बघितलं, खरंच खूपच भारी वाटलं. अजून पण पुढे भजन चालू आहे, तिथे म्हणजे फोटो काढायला वगैरे मने, त्यामुळे आम्ही इथे फोटो वगैरे काढू शकत नाही. इकडे कसं आजूबाजूचा परिसर आहे, त्यामुळं व्हिडिओ वगैरे आणि फोटो वगैरे काढू शकतो, पण तिथे देवाच्या समोर आपण फोटो वगैरे काढू शकत नाही. आता आता इथनं डायरेक्ट आम्ही खाली जाऊ, आणि खाली पायऱ्यांनी खाली उतरून डायरेक्ट तिकडनंच रिक्षा वगैरे पकडून आम्ही डायरेक्ट वैभववाडीत जाऊ. सो बघत राहा हा छोटासा व्लॉग. तो भावांनो, चला आता पुढचा तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवतो. हे बघा, आपल्यासोबत आहेत अभि, हा श्रेयस, तो ऋतिक. दरवेळी आम्ही सर्व एकत्रच जातो कुठं पण फिरायला. आमचे अजून 2 मित्र आहेत, एक म्हणजे आर्यन आणि दुसरा दिवेश. आम्ही त्यांना पण मिस करतोय. भाव जेव्हा आमचा ब्लॉग बघतील तेव्हा आमची आठवण काढतील नक्की. याचा इतिहास आपण तुम्हाला थोडक्यात सांगूच. गडावरील परमपूज्य चैतन्य गगनगिरी महाराजांच्या मठामुळे नेहमी इथे भक्त खूप येतात. सो पायऱ्याच्या वाटेने गड चढायची सुरुवात करायची, आणि इथे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा लागतो. हा दरवाजा रात्री 9 ते पहाटे 5पर्यंत बंद असतो, त्यामुळे साहजिकच रात्रीच्या वेळेत गडावर जाता येत नाही. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत. ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनतेचे प्रतीकच आहे, पण सध्या या लेण्यांचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याचदा गगनगिरी महाराजांच्या नावावरून या गडास गगनगड हे नाव पडले. ही बघा, इथे खूप सारे लेणी आहेत, म्हणजेच छायाचित्रे आपण म्हणू शकतो, आणि आजूबाजूला परिसर आहे. गडाच्या मधल्या टप्प्यावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अन्य इमारती आहेत. या ओलांडल्यास थोडे पुढे गेले की इतिहास काळातील गगनगड सुरू होतो. हे बघा, आजूबाजूला सर्व इमारती वगैरे आहेत, आणि ह्या पायऱ्या वगैरे आहेत. एक मोठे पठार आहे, इथनं भन्नाट असा वारा येतो. असे वाटते की कुठेतरी आपण एखाद्या किल्ल्यावर चालू आहे. त्यातील एक किल्ला म्हणजे हा गगनगड. सिंधदेव यादवाने भोज राजाच्या 1209मध्ये पराभव केला. पुढे बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर याचा ताबा आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1660मध्ये शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. पुढे हुकुमत पन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी त्यांना बहाल केली. असा खूप सारा इतिहास आहे, तुम्ही कुठेही वाचू शकता. या गडाची इन्फॉर्मेशन तुम्हाला गुगलला किंवा कुठेही मिळू शकते, कोणी सांगू शकतं तुम्हाला. आणि अतिशय सुंदर असा हा गगनगड आहे. आणि आता आमची प्रवास संपून आम्ही घरी जात आहोत. बाय बाय.